हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. खूप दिवसापासून मी बिग बॉस बघत आहे आणि जो बिग बॉसचे मी किडेवाली फॅन आहे. बिकॉज जसा मी बिग बॉस असो, जसं मी काही असो, मनोरंजनासाठी तो शो मी बघते. सास भाऊचा ड्रामा बघण्यापेक्षा 1 घंटा बिग बॉस बघण्यामध्ये मला जास्त मजा येते. मी त्यातली आहे. आणि जेव्हापासून मी शो बघत आहे आणि शो जेव्हा मी बघते ना, मला खूप राग येते, खूप गुस्सा येते आणि मग तो अनावर होत नाही. मग मला असा एवढा संताप येते ना त्या मुलांच्या किंवा त्या कंटेस्टंटच्या, एवढा राग येते ना की एवढी आपली माणुसकी माणूस एक असतं ना, माणूस हे माणसासारखे वागणे, माणुसकी सोडून वागतात. आणि माणुसकी जेव्हा सोडतात ना, तेव्हा मला एवढा राग येते, एवढा गुस्सा होते, एवढा संताप होते आणि त्यांच्याबद्दल मला बोलण्याशिवाय राहत नाही. आणि त्यांच्याबद्दल एवढा राग येते ना मला, मग मला व्हिडिओ बनवायला लागते त्यांच्यासाठी खास. त्यातली एक आहे मतलब रुचिता. जेव्हापासून मी बिग बॉस बघत आहे आणि मला जेव्हा कळलं की रुचिता शोमध्ये येऊन आलेली आहे, तर मी नाही का रोडीज वगैरे पण पाहते, रोडीज वगैरेमध्ये आली आहे आणि रुचिता एक महाराष्ट्राची रोडीजमध्ये गेली. तेव्हा मी रुचिताच्या खूप सपोर्टमध्ये होतो. यार, महाराष्ट्राची मुलगी, कोल्हापूरची मुलगी मस्त रोडीजमध्ये गेली, वा वा. आणि आता बिग बॉसमध्ये सुद्धा येऊन राहिली. तो मी खूप खुश होती आणि खूप आनंदित होती. वाव यार, आत्ता येऊन राहिली ना, आत्ता मस्त मजा येईल या मुलीची वगैरे. पहिला वीक, सेकंड वीक, थर्ड वीक, फोर्थ वीक मी मस्त तिच्या सपोर्टला होते की नाही यार रुचिता ठीक आहे, गेम खेळू द्या तिला, ती नवीन आहे, तिला खेळू द्या. कारण की आपण कसं असं ना, एखादा शो बघला, एखादा कंटेस्टंटचा पुराणा शो बघितलं आलं आहे आणि त्यातून आपण तिला बघितलं वगैरे, तर आपल्याला असं त्याच्याबद्दल आपुलकी होते. तर तीच आपुलकी मला रुचिताबद्दल होती की नाही यार, चांगली आहे, चांगली आहे, चांगली आहे. परंतु हळूहळू हळू आता 1 महिना झाला, एवढा संताप, एवढा मूर्खपणा, एवढा गाढवपणा, एवढा निर्लज्जीपणा, एवढा छी माणुसकी नाही आहे त्या मुलीमध्ये. एवढा म्हणजे जसं गलीचा कुत्रा असते ना आपला, त्याला तरी माणुसकी असते की कसं वागायचं, कसं वागायचं नाही, कसं बोललं पाहिजे, कोणासोबत कसं वागलं पाहिजे. परंतु त्या मुलीला बिलकुल मॅनर्स नाही आहेत. मॅनर्स नावाची गोष्ट नाही आहे, काहीच नाही आहे. तर आज तिच्याबद्दलच आपण बोलू. जसा हा बिग बॉस शो सुरू झाला, ह्या रुचिताला माहीत आहे की तिने रोडीज करून आलेली आहे आणि रोडीजमध्ये वगैरे हा जे असे शो असतात, ते कॉन्ट्रोवर्शियल शो असतात, जे प्लॅटफॉर्मवर, मोठ्या प्लॅटफॉर्मवर दाखवतात, जे 3 महिन्याचे शो म्हणून येतात, त्या शोमध्ये काय चालते तिला एक्झॅक्टली माहीत आहे. इथं चालते भांडण, इथं चालते गाल्या, इथं चालते वाईट वाईट बोलणे, दुसऱ्यांच्या कॅरेक्टरवर बोलणे, दुसऱ्यांना वाईट वाईट बोलणे आणि खूप सारा असा फक्त एवढ्याच वाईट बोलणे, गंदे काम करणे, वाईट बोलणे, गंदे काम करणे आणि टास्कचे फक्त टास्क खेळणे, थोडी स्ट्रॅटेजी प्लॅन करणे आणि ग्रुप जमा करणे, अशा वगैरे फक्त गोष्टी. आणि आपल्या माजाने आपल्या माझ्यामध्ये माज आहे, माज म्हणून मिरवायचा फक्त की मग मी गेम खेळते, मला बोलता येते, असं येते, तसं येते. मग आपण जो हा मूर्खपणा, हा जो आपण गाढवपणा, हा जो आपण निर्लज्जपणा करतो ना, तो मग बिग बॉसमध्ये विकेंडचा वार येते, मतलब भाऊचा धक्का होते, तेव्हा आपल्याबद्दलच बोललं जाईल. म्हणजे आपल्याबद्दलच बोललं जाईल, म्हणजे विकेंडच्या वारमध्ये बी आपल्याला फोटेज भेटेल आणि फोटेज भेटेल तर अजून मग मजा येईल आपल्याला. अजून आपले फॉलोवर्स वाढतील, लोक आपल्याबद्दल चर्चा करतील. मग वाईट असो का चांगली असो, लोक आपल्याबद्दल चर्चा करत आहेत ना, ते इम्पॉर्टंट आहे. जे रुचितासारखे कंटेस्टंट शोमध्ये येतात ना, त्यांना ना काहीच फरक नाही पडत, ना त्यांच्या इमेजचा, ना त्यांचं असेल ना. जसं फॉर एक्झाम्पल बाकीचे कंटेस्टंट आहेत, त्यांना फरक पडते का इथून गेल्यानंतर आपल्याला काम करायचं आहे, इथून गेल्यानंतर आपल्याला कोणत्या कलाकाराबद्दल काम करायचं आहे, कुठलं काम करायचं आहे, लोकांना आपल्याला कसं बघितलं पाहिजे. परंतु रुचिता नावाच्या मुलीला अशा गोष्टीचा फरक पडतच नाही. त्यांना फक्त असते हा शो आहे, हा शो भेटलेला आहे आणि ह्या शोमध्ये जेवढी माझी पात्रता खालच्या दर्जाची जाऊ शकते ना, जेवढा मी माणूस म्हणून खाली पडू शकते ना, त्याच लेवलची मी पडणार, मतलब खाली खाली खाली. आणि ह्यांना फक्त एवढं त्यांच्या स्ट्रॅटेजी प्लॅन एवढंच असते, शिव्या देणे, गाडी देणे, शिव्या देणे, गाडी देणे. मग त्याच्यावर कसा प्रोमो कट्टे. बिग बॉसचे लोक काय आहे, त्यांना बिग बॉसचे मेकर्स काय आहे, त्यांना फक्त TRP पाहिजे. त्यांना फक्त पाहिजे की लोकांना, म्हणजे लोक काय बघत आहेत. आणि जे एखादा प्रोमो कटला की रुचिता एवढ्या घाणेरड्या घाणेरड्या शिव्या देत आहे, ते लोक पाहतातच, अरे छी छी, कशी घाणेरड्या शिव्या देते, छी किती गंदी कंटेस्टंट आहे. म्हणजे जो पण आहे, म्हणजे लोक वाईट शिव्या देवत, लोक चांगला म्हणत. पण रुचितासारखे जे कंटेस्टंट आहेत त्यांचा फक्त एकच मोठो असतो की नाम बदनाम भी हो चलेगा, अच्छा भी हो चलेगा, बट नाम होना बहुत जरुरी आहे. त्याच्यासारख्या रुचितासारख्या मुली असतात की ह्यांना एवढी, यांची पात्रता एवढी खालच्या दर्जाची असते ना, एक माणूस म्हणून. बिग बॉस शो काय, एक पर्सनॅलिटीचा गेम आहे. तुम्ही तिथं जा, तुम्ही माणूस कसे, तुम्ही रिअल पर्सनॅलिटी, मतलब तुमची रिअल पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही रागामध्ये कसं असता, एखाद्याने तुम्हाला धोका दिल्यानंतर कसे असता, टास्कमध्ये कसे असता, घरी तुम्ही काही खेळता, काही गमती जमती करता, तर तुमचे मनोरंजनचे कसे व्हेरायटीज असतात. तुम्हाला भातभाजी बनवता येते का, मग किचनमध्ये तुम्हाला फ्रस्ट्रेशन होते, मग कामामुळे फ्रस्ट्रेशन होते. हा सर्व जो आहे, सर्व पर्सनॅलिटीचा गेम आहे आणि तिथे गेम वगैरे होतात. तो बिग बॉसचा शो आहे. बिग बॉसच्या शोमध्ये आपली रिअल पर्सनॅलिटी दाखवायची असते. आता तुम्ही रुचिताचा इंटरव्ह्यू घ्याल आणि तिला म्हणाल की बिग बॉसमध्ये तू आपली रिअल पर्सनॅलिटी दाखवलीस का, तर ते काय म्हणाल, हो माझी रिअल पर्सनॅलिटीच होती. मग तुझी रिअल पर्सनॅलिटी एवढी खालच्या दर्जाची आहे का, एवढी तू निर्लज्ज आहेस का, एवढी नालायक आहेस का, एवढ्या गंद्या गंद्या रीतीने तू एवढी सारख्या गोष्टी करतेस, मतलब एवढ्या तिच्या घाणेरड्या शिव्या, मतलब चिंपाड पाटणे, आपला थोबाड बघ, खरकटल्यासारखा तुझा थोबाड आहे, वांग्याची काय ते भाषा, मतलब ते मला लँग्वेज हे पण सुद्धा नाही, तिथले ते वर्ड्स आहेत ते मला येत नाही. परंतु आजचा एपिसोड तुम्ही बघाल
आजच्या एपिसोडमध्ये हे कालूला सर्वच जण टार्गेट करत आहेत. सर्वच जण त्या कालूला काही ना काही म्हणत आहेत आणि हे रुचिताला कालू चांगल्या रीतीने चांगला फाईट बॅक करते ना. रुचिताच्या तोंडाला कोणी लागत नाही, कारण की तिच्या तोंड लागण्यासाठी ना एक पात्रता असते आणि एवढं हिनं पात्रता सोडली आहे स्वतःची, एवढी निर्लज्ज झाली आहे की हिच्या तोंडाला कोणी लागतच नाही तिथं. आणि लागितलं ना तरी पण असं वाटतं की छी यार, ह्या मतलब आपली एवढी पात्रता खालची झाली आहे का हिच्या तोंडाला लागून. जसे दीपालीने तुम्ही रुचिताचे भांडण वगैरे बघाल, असं मला त्या म्हणजे दीपालीच्या साईडला असते, कारण की एवढी गंदी बोलते, एवढी आपली खालच्या दर्जाची बोलते. दीपाली कित्येक वेळा तिला समजवण्याचा प्रयत्न करते की तुझे आई वडील बघतील तर त्यांना काय वाटेल, तू बरोबर काहीतरी बोल. आणि ती लिटरली निर्लज्ज तिच्या तोंडासमोर ॲक्ट थू मतलब एवढी मोठी ते कलाकार आहे, महाराष्ट्राच्या एवढा तिचा मान आहे, महाराष्ट्रामध्ये तिला एवढं ओळखतात, लावणी फेमस आहे, तिचा डान्स फेमस आहे, ॲज अ ॲक्टर म्हणून फेमस आहे, आणि तुम्हाला तिची कशी म्हणून वागणूक देता, मतलब ॲक्ट थू करणे. आणि तन्वीसोबत जेव्हा भांडण होते असं वाटतं की बंद करा यार, उचिताचा नाही ऐकायचं आहे, छी मतलब बकवास आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये पूर्ण जण कालूला टार्गेट करत आहेत आणि कालूडान फाईट बॅक करत आहे सर्वांना, सर्वजण त्याच्या मागे लागलेले आहेत. आणि त्याच्यात हे रुचिता त्याला म्हणते वाईट ए आपलं थोबाडबानं, ए फटफटीचं इंजिन तुला करून तुला चाबी लावून देते, चालवीन वगैरे. मतलब बापरे बाप, काही ना काही चापटी चिवडी, अजून ते काय असते डिफरंट वांग वूंग, मतलब ते मराठीचे जे प्रॉपर घाणेरडे वर्ड आहेत ना ते मला नाही आहेत. आणि मला वाटते त्या शोमध्ये ना तिला फाईट बॅक करायला राखी सावंत होती, परंतु राखी सावंत ना मग एक असते लिमिट, परंतु ना बाकीचे लोक ना तिला तोंडाला लागतच नाही, कारण की अशा मूर्ख मुलीच्या तोंडाला लागून स्वतःची इमेज खराब करण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही आहे. परंतु प्रभू जो आहे चांगला फाईट बॅक देते, तिला काही ना काही म्हणते किंवा काही ना काही तिला फाईट बॅक करणं असं ना, असं असते की हा एवढ्या शिव्या देत आहे तर मग आगेचा पण एवढा शिव्या देणारा पाहिजे. तर तो जो आहे ना कालूडॉन, तो चांगल्या रीतीने हिला टॅकल करते, मतलब खालची जे पात्रता आहे ना ते खालची पात्रता तो टच नाही करत, तरी सुद्धा त्याला चांगल्या रीतीने फाईट बॅक करते. पर एवढी नालायक आहे ना, एवढी नालायक, म्हणजे हे मुलींचे हे जे रुचिता नावाचे हे जे कंटेस्टंट असतात ना, जे रिलेटिव्ह मतलब जे रोडीज करून येतात, जे स्पिट्सविला करून येतात, त्यांना वाटतं की हिंदीसारखे शो करून आला म्हणजे मराठी लोकांचं काय आहे, मराठी लोकांना असे टॅकल करून मराठी लोकांना कसं काय करायचं आहे वगैरे वगैरे त्यांना सर्व माहीत असते. आणि ह्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा म्हणजे ते गलीत शिव्या देते, गाडी करते, गेम काही नाही आहे, विशालसोबत बसलेली आहे आणि विशालच्यासोबत तो प्रेम मॅटर ते ॲक्टिंग करत आहे. शोच्या बाहेर गेल्यावर ना कोण विशाल आणि विशाल सुद्धा तिच्यासोबत, फक्त त्यांना माहीत आहे हे एवढे शो करतात, हे एवढे पॉडकास्ट करतात, हे एवढ्या गोष्टी करतात ना, एवढे स्ट्रॅटेजी, एवढं ह्यांना माहीत आहे की लोकांना मॅन्युप्लेट कसं करायचं, लोकांना गुंडाळायचं कसं, ह्या सर्व गोष्टीचा एवढा अभ्यास असते ना यांचा, की आपल्याला असं वाटते ॲज अ ऑडियन्स हो यार यांचा खरंच असेल, काहीच खरंच नाही. शोच्या बाहेर निघाले ना तुम्हाला काळा कुत्रा सुद्धा गलीमध्ये दिसणार नाही, एकामेकाला फॉलो सुद्धा नाही करतील, म्हणजे 10 मिनिटं दाखवतील, 10 दिवस दाखवतील गुलू गुलू, मग वी आर नॉट अ गुड फ्रेंड्स, वी आर नॉट ह्या करू त्यांचा मग ब्रेकअप वगैरे किंवा ते एकामेकाच्या दूर जातील, हा त्यांचा स्ट्रॅटेजी प्लॅन असते. आणि हा जो रुचिता आहे ते विशालचा सोडा, तो घुबडच आहे, मतलब त्याचं तर थोबड पाऊस लागत करत राहते. आय डोंट लाईक की त्याच्यामध्ये एवढा माज आहे, एवढा भदाड आहे, तो मला बिलकुलच नाही आवडत. आणि रुचिताला माहीत आहे की विशाल चांगला आहे, विशालसोबत लव्ह मॅटर करीन तर शोमध्ये राहील, लोकांना नवीन अँगल दिसेल आणि लोकांना कितीही फेक अँगल म्हटला तरी लोकांना इंटरेस्ट वाटेल. वाईट शिव्या देणे, वाईट गळे करणे, हर एक कंटेस्टंट सोबत तिने एवढी नीच पात्रता केलं नाही. इव्हन विकेंडच्या वारमध्ये भाऊच्या धक्क्यावरमध्ये भाऊ तिला समजवत होते चांगल्या रीतीनं, तिथे तसं त्यांच्या भाऊच्या धक्क्यावर ते असे करते, भाई तू रितेश देशमुखला असे 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 एक्सप्रेशन देतेस भाऊच्या धक्क्यावर, जे तुला समजवत आहेत आणि जे तुला सांगत आहेत की तू आपली पात्रता खालच्या नीचे नको घालूस, कारण की शोच्या नंतरही तुला लोक जज करणार आहेत, शोच्या नंतरही तुला आयुष्य जगायचं आहे, ह्या शोमध्ये एवढी पात्रता नीस तू करूच नको वगैरे म्हणून एवढा खून खोलते ना. आणि ज्या प्रकारे भाऊच्या धक्क्यावर तिला म्हटलं की तू भाऊच्या धक्क्यावरून निघ, दुसऱ्या रूममध्ये जाऊन बस, इथं बसायचं नाही, एवढा मनाला शांतता भेटली, एवढी मनाला तृप्त भेटली ना, काय मी तुम्हाला सांगू. आता हा सर्व गोंधळ चालूच होता, हा मूर्खपणा, हा गलिच्छपणा, हा निर्लज्जपणा, हा हलकटपणा म्हणू शकता, हा सर्व त्या मुलीचा चालूच होता. आता तेवढ्यातच एक गोष्ट खबर आली की तिच्या मम्मी, आता असते ना की आता एखादी मुलगी बिग बॉस शोमध्ये आहे, तिला माहिती आहे की बिग बॉस शो म्हणा, असे शोमध्ये काय करायचं, काय कसाही असो, नाव खराब असो कसाही असो, नाव दिसलेला इम्पॉर्टंट आहे, माझ्यावर शो चाललेला पाहिजे. परंतु आपल्याला समजते की बिग बॉस शो आहे किंवा एखादा असा शो आहे, त्या शोमध्ये काय करतात, एखादा जसं असतं ना सपोज आई वडील पाहत आहेत आपल्या मुलाला, अच्छा शो आहे, गुस्सा आला, राग आला, ओके असा म्हणलं गुस्सेमध्ये असं वगैरे असते, आई वडील त्या गोष्टीला सपोर्ट वगैरे करत नाही. आई वडील आपल्या मुलाला नेहमीच वाईट बोलतात. एखादा व्यक्ती आपला मुलगा चुकत असेल ना, तर आई वडील पहिले असतात त्याला 2 कंपळा शेकतात आणि शिव्या, मतलब असे वागायचं नाही, असे बोलायचं नाही, असं उच्चारायचं नाही, अशा शिव्या द्यायचं नाही, असे म्हणणारे आई वडील असतात, असे कान पिगडतात आपले चांगले मस्त. परंतु मला सांगा, कर आईच वडील असे असतील तर काय करून आपण, मतलब आपल्याला आपल्याला हर गोष्ट शिकवणारी कोण असते, आई असते ना. आणि रुचिता एवढ्या नालायकपणाने, एवढे नीच दर्जाने मला जात आहे, आणि ज्या प्रकारे दीपालीनं म्हटलं होतं की तुझी आई बघेल तर कसं वाटेल ग तिला, चांगलं नाही
वाटेल ना, थोडं चांगलं वागं जा, एवढं आपुलकीनं तिनं म्हटलं. परंतु तिची आई स्वतः प्रभूला काय म्हणते, कुपोषित प्रभू, चिंपट तोंडाच्या भाजलेला वांग, अशी तिच्या आईने कॉमेंट केली आहे इंस्टाग्रामवर. मतलब बघा, मुलगी खराब आहेस, मुलगी नीच लेवलची, निर्लज्जपणा सर्व सोडलंच आहे त्या मुलीनं, परंतु आई सुद्धा ह्या गोष्टीवर सपोर्ट करत आहे. म्हणून समजून शकता ना, आपल्याला असं वाटते की आई वडील ना चांगले संस्कार देतात आपल्या मुलांना, आई वडील कधीच वाईट वाईट शिकवत नाही आपल्या मुलांना वगैरे. परंतु इकडे गोष्ट अलगच पलटलेली आहे. कारण आई हे शोमध्ये नाही आहे, आई हे शो ॲज अ ऑडियन्स म्हणून बघत आहे. आणि जेव्हा आपण ॲज अ ऑडियन्स असताना आपण शोमध्ये बघता, तेव्हा ऑब्व्हियसली तुमची मुलगी गेली आहे, तुमच्या मुलीवर कोणी काही वाईट बोललं तर तुम्हाला राग येते वगैरे, समजू शकता. सर्व आईवडिलांना तो राग येते. परंतु आपली मुलगी पण नीच लेवलची पात्रता धारण करत आहे. आपली मुलगी त्या नीच लेवलवर पात्रतावर बोलत आहे जे बाकीचे कंटेस्टंट जास्त सुद्धा नाही आहे. परंतु आपली मुलगी पण चुकीची आहे हे सुद्धा आई वडील बघतात. आई वडील कधीच आपल्या मुलांना वाईट संस्कार देत नाही. परंतु इकडे गोष्ट वेगळीच आहे. स्वतः आई ॲज अ गेममध्ये ॲज अ प्लेअर म्हणून, ॲज अ कंटेस्टंट म्हणून तिचा काहीच लेना देना नाही आहे, तरीही त्यातल्या एका कंटेस्टंटला कुपोषित प्रभू असे म्हणणे योग्य आहे. चिंपट तोंड्याचा भाजलेला वांग, हे वाईट वाईट शिव्या म्हणा किंवा वाईट वाईट गोष्टी कोणाच्या लुकवर म्हणणे, कोणाला कुपोषित म्हणणे, कोणाला बॉडी शेमिंग करणे, कोणाला शकलवर फेसवर काही कॉमेंट करणे, हे कित्येक बरोबर आहे आणि कित्येक राईट आहे, मला तुम्ही सांगा बरं. मतलब आपण त्या मुलीकडून एक्सपेक्ट करतच नाही की ते चांगली वागेल, ते चांगली काही करू शकेल. कारण की आईच बघा शोमध्ये नाही आहे, काही लेना देना नाही आहे, तिचं काही त्या प्रभूसोबत लेना देना नाही, काहीच नाही आहे. तरीही आई स्वतःच्या मुलीला 2 थापडत मारण्यापेक्षा स्वतःच्या मुलीला वाईट बोलणे किंवा स्वतःच्या मुलीला स्वतःसाठी माफी मागणे पूर्ण महाराष्ट्राला किंवा इव्हन फक्त कोल्हापूरला, की यार कोल्हापूरकरा मला माफी करा, हिनं गुस्सेमध्ये रुचिता असं वगैरे म्हटलंय, अशी दुसरी आई राहिली असते तर काहीतरी कॉमेंट केलं नसतं. पण हे त्यांच्या प्रभूला वाईट बोलत आहे कारण की प्रभूनं तिला फाईट बॅक केलं नाही वगैरे म्हणून. मतलब काय एक्सपेक्ट करू शकता आपण? आता आईवडिलांसुद्धा विश्वास नाही ठेवू शकत की ते चांगले संस्कार देऊ शकतात, कारण की आईचीच लँग्वेज पहा ना तुम्ही कशी आहे. कुपोषित प्रभू, भाजलेला वांग, चिंपट तोंडाचा. तर त्या रुचिताचे जे वाईट वाईट शब्द आहेत, वाईट वाईट शिवा आहेत, ॲक्टू करणे, हे जे गलिचपणा आहे, जे मर्दानी दाखवते, ते कोणाकडून आलेला असेल? आईच एवढी घाणेरड्या शिव्या देते, आईच सोशल मीडियावर एका मुलाला ट्रोल करते, 20 वर्षाच्या मुलाला एका कुपोषित म्हणून. तो कुपोषित नाही आहे, त्याला रोग आहे, त्यांना माहीत नसेल त्याला एक आजार आहे, त्याला रक्त चढवा लागते, त्याला रक्त भेटत नाही. आणि कोणाच्या बॉडीवर, कोणाच्या चीजेवर एवढा वाईटपणा बोलणे, त्या शोमध्ये इक्वॅलिटी म्हणून आहात, तो मुलगा स्वतःचा पायावर उभा असून त्या शोमध्ये आलेला आहे, तेवढा मान ठेवला पाहिजे. एखाद्या शोवर असा पर्सनल, एखाद्या कंटेस्टंटवर पर्सनल कॉमेंट करणे हा कितपत खरा आहे किंवा कितपत राईट आहे असं मला वाटते, तुम्हाला वाटते? लिटरली एवढी हदपार असते ना त्या मुलीची, ना थोबाड पावाची इच्छा होत ना त्या मुलीला शोमध्ये बघायचं. त्या शोच्या नावावर किंवा शोमध्ये राहण्यासाठी एवढा घाणेरडा गेम खेळत आहे, फक्त वाईट वाईट बोलणे, वाईट वाईट शिव्या देणे. परंतु असं असते ना की आई वडील येतील ना, तिला काहीतरी वाईट बोलतील, काहीतरी 2 थापडत मारतील, काहीतरीचे कान पिघळतील. इव्हन रितेश देशमुख सुद्धा ट्राय करतात की ह्या मुलीने चांगलं वागलं पाहिजे म्हणून, परंतु आईच शोच्या बाहेर असे कांडे कचरी करत आहे, आईच एवढ्या वाईट वाईट कॉमेंट करत आहे. तर आपण त्या मुलीकडून काय एक्सपेक्ट करू शकता? हेच म्हणू शकता ना, जे आईने संस्कार दिलेले आहे तेच बागडत आहे आणि तेच शिकत आहे. आणि लँग्वेज सुद्धा बघा, लँग्वेज भाजलेला वांग चिंपट तोंडाच्या, ते पण तिकडे तशीच बोलत राहते. अबे काय आयटम आहे ते, का चीप आहे ते, काय हे आहे, मतलब अशी तिची लँग्वेज आहे की असं वाटतं की बापरे कोल्हापूरची काय लँग्वेज आहे, कोल्हापूर म्हणत राहते. कोल्हापूरचे लोक काय सही आहेत असं वाटते. आणि इव्हन कोल्हापूर लोक म्हणतात की या कोल्हापूरच्या नावावर मिरवूच नको, कारण की आमचे कोल्हापूर लोक असे राहत नाही. म्हणजे काय हा मूर्खपणा चालू आहे. आणि इव्हन बिग बॉसचे मेकर्सचा काय असते, फक्त TRP गेन करणे. आपल्या शोला TRP कसे भेटते, आपल्या शोला भडेल वाईट लोक असो, काहीला कॉमेंट करू, हिची इमेज कशी खराब हो, काही असो, हे भांडण करते, हे TRP देते, हे प्रोमो कट देते, विषयासोबत हिच्या लव्ह मॅटर चालू आहे, जो फालतूगिरी चालू आहे, काहीच असो, TRP भेटत आहे ना, म्हणून अशा कंटेस्टंटला सपोर्ट करणे. मतलब अशा कंटेस्टंटना मला सांगा, अशा ह्या रुचितासारख्या कंटेस्टंटला कोण ओट देते? मला कॉमेंट करून सांगा, ओट कोण देते? म्हणजे एवढा म्हणजे मी असे म्हणत नाही आहे की त्या शोमध्ये तुम्ही गुस्सा कराच नको किंवा शिया दियाच नको. काय असते, माणसाची पर्सनॅलिटी असते की आपल्याला गुस्सा आला, राग आला, मग आपल्या गुस्सावर कंट्रोल नसते, आपल्या तोंडावर कंट्रोल नसते, मी समजू शकते. परंतु प्रत्येक छोट्या मुद्दीला गुस्सा येणे, प्रत्येक छोट्या मुद्दीला ॲक्टू करणे, प्रत्येक छोट्या मुद्दीला एवढा नीच लेवलचा जाणे, हा कोणताच नॉर्मल माणूस तरी करत नाही. मला तरी असं वाटते एक नॉर्मल माणूस असा करतच नाही. खूपच पातळी गटलेली आहे, खूपच काही वाईट झालेलं आहे, त्याच्यानंतर तो पातळी जेव्हा नीचपणा आहे त्याच्यावर येते. परंतु हे पहिले स्टार्टिंगपासूनच आपला गेअर चालू करते नीचपणाचा. आता हा किती मूर्खपणा आहे. आणि तिची आई सुद्धा शोच्या बाहेर बसून हेच कांडे कचरी करत आहे. म्हणजे एवढा निर्लज्जपणा या शोमध्ये चाललाय ना. तुमचं ह्याच्यावर काय मत आहे मला नक्की सांगा. आणि प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच.